आता आपण बघूयात की होळी खेळून झाल्यानंतर तो कलर कसा काढायचा, त्यावेळी कशी काळजी घ्यायची केसांची आणि त्वचेची. सगळ्यात आधी जो कोरडा कलर असतो किंवा जो इझिली निघण्यासारखा असतो तो आपण आधी काढून घ्यायचा, झटकून घ्यायचा केसांमधून पण आणि स्किनवरून पण. त्यानंतर नॉर्मल पाण्याने आधी वॉश करायचंय. हे नॉर्मल पाण्याने जेवढा कलर जाईल तेवढा घालवायचा प्रयत्न करायचा. हे केल्यानंतर परत एकदा ऑइल लावायचंय आणि ऑइलने थोडं चोलून पुन्हा एकदा राहिलेला कलर काढायचा प्रयत्न करायचा. ते करून सुद्धा जर जो राहत असेल मग त्यावेळी आपण आंघोळ वगैरे करून किंवा वॉश करून ते करून तो काढायचा आहे. खूप जोरात घासायचं नाहीये, खूप जोरात स्क्रब करायचं नाही. की कलर काढण्यासाठी आपण बराच खूप जोरात स्क्रब करतो, घासतो, तर त्याने त्वचेला इंजुरी होते, स्किनला रॅशेस येऊ शकतात आणि ड्रायनेसही वाढू शकतो. केस धुण्यासाठी नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी वापरा किंवा कोमट पाणी वापरा. खूप कडक गरम पाणी वापरू नका, त्यामुळे केसांमध्ये अजून ड्रायनेस येऊ शकतो. ऑलरेडी कलरने खराब झालेले असते, त्यात गरम पाण्याने अजून जास्त प्रमाणात ड्रायनेस येऊ शकतो. आणि माइल्ड हर्बल शॅम्पूने एकदा किंवा दोनदा वॉश करा, त्यानंतर तुम्ही तुमचं नॉर्मल कंडिशनर वापरू शकता. अशा प्रकारे सगळं आपण कलर वगैरे काढल्यानंतर पुन्हा आपली बॉडी इंटरनली आणि एक्सटर्नली दोन्ही प्रकारे हायड्रेट केली पाहिजे. त्यासाठी पाण्याचं इंटेक जास्त ठेवा. त्याचबरोबर मॉइश्चरायझर, तुमचा रेग्युलर जे मॉइश्चरायझर आहे, लोशन आहे, ते व्यवस्थित प्रकारे वापरा. आणि तुमचे जर सिरम्स असतील, नियासिनामाइड सिरम किंवा व्हिटॅमिन सी सिरम जे तुम्ही रेग्युलर वापरता ते तुम्ही वापरू शकता स्किनसाठी. त्याचबरोबर हेअरसाठी तुम्ही रेग्युलर हेअर ऑइल लावून ठेवायचे काही वेळ, आणि स्किनसाठी फेस पॅक वगैरे वापरू शकता.